यांची भेट झालेली त्याच्यामध्ये दाखवलेली आहे। आणि या भेटीमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुकारामांच्या घरी येतात, घरी आल्यानंतर तुकाराम महाराज बसलेले आहेत, त्यांची चर्चा चालू आहे आणि तुकारामांची पत्नी जिजाई दारामधून बाहेर येते, हळूच डोक्याचा पदर सावरते, एका हातामध्ये पाण्याचा तांब्या असतो आणि दुसऱ्या हातामध्ये फुटक्या खापरामधून जिजाई म्हणजे कोण, तुकारामांची बायको, शेंगदाणे आणि गूळ घेऊन येते। साधा प्रसंग आहे, काहीच नाही, परंतु फुटकं खापर हे त्या काळामध्ये अत्यंत भिकारचोट माणसाच्या घरामध्ये, ज्याला खायला मिळत नव्हतं त्याच्या घरामध्ये ते चित्र वापरलं जातं। हा पु ल देशपांडे म्हणतो फुटक्या खापरामधून ते गुळ आणि शेंगदाणे छत्रपती शिवरायांसाठी घेऊन आले आहेत। अरे बांधवांनो, जगद्गुरु तुकाराम महाराजाला 200 एकर शेती होती, तुकाराम महाराज महाजन होते। खेडेकर साहेब म्हणतात की आजच्या भाषेमध्ये जर तुकाराम महाराज कोण होते हे सांगायचं असेल, आज म्हणजे जे काही पतसंस्था आहेत, छोट्या छोट्या बँका आहेत, तर यांना कर्ज कोण देतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आणि त्या काळामध्ये जे कोणी राजे महाराजे होते यांना कर्ज देण्याचं काम एक महाजन करतो आणि तुकाराम महाराज भिकारचोट नव्हते, तर या राजांना कर्ज देणारे महाजन होते, हे आम्ही समजून घेतलं। परंतु यांचं वर्णन काय, फुटक्या खापरामधून गुळ आणि शेंगदाणे, आम्हाला आक्षेप वाटत नाही। आम्ही असं समजतो की तुकाराम म्हणजे भिकारचोट माणूस आहे, तुकारामाला खायला भेटत नव्हतं, तसं लिहिलं। मला वाटतं 21 फेब्रुवारी 2006ला मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शोकांतिका आहे, 100 मार्काचा पेपर आहे मराठीचा, 10 प्रश्न आहेत, परंतु पहिल्या 9 प्रश्नाची जर तुम्ही बेरीज केली 100 मार्क होतात आणि जो 10वा प्रश्न आहे तो 4 मार्काचा आगाऊ प्रश्न आहे, त्याची काहीही गरज नव्हती, कारण 100 मार्क तुमचे पूर्ण झालेले होते। परंतु तुकारामांना बदनाम करण्यासाठी या 21 फेब्रुवारी 2006ला पाठ्यपुस्तक मंडळानं आणि परीक्षा मंडळानं, वसंत काळपांडे तेव्हा त्याचे अध्यक्ष होते, यांनी तो तुकारामांची बदनामीचा मजकूर त्यात छापला। तुकाराम वेडा होता, वेडी म्हणजे गरिबीने गांजून गेला होता आणि या वेडाच्या नादामधून त्याला अभंग सुचले। पहा, म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग हे समाजावर प्रहार करणारे होते, समाज सुधारणारे होते, प्रबोधन करणारे होते, पण वर्णन काय, तुकाराम वेडा होता, दरिद्री होता आणि या दरिद्रीला गांजून जाऊन त्याच्यामधून अभंग उत्पत्ती झालेली आहे। तुकारामांचं सगळं श्रेय नाकारलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग खाली प्रश्न विचारलेले आहेत, हे असं का घडतं, हे मुद्दाम घडवलं जातं बांधवांनो। म्हणून खेडेकर साहेब म्हणतात की ब्राह्मण समाज हा चुकून सुद्धा चूक करत नाही, सगळ्या गोष्टी या पूर्वनियोजित असतात। अशीच एक कथा, नवनीतचं जे पुस्तक आहे, नवनीतचं बऱ्यापैकी शैक्षणिक याच्यामध्ये नवनीतची आपण सगळीजण पुस्तकं अपेक्षित असो काही असो लहान मुलापासून वापरतो, तर 2009ला माझ्या हातामध्ये एक पुस्तक पडलं नवनीतचं, फेअरी टेल्स फॉर चिल्ड्रन अशा नावाचं एक पुस्तक होतं। आपण कधी मार्केटमध्ये बघितलं असेल तर ते पुस्तक आवर्जून बघा। त्याच्यामध्ये एक कथा होती, डंब मॅन, म्हणजे जे मुलं इंग्लिशमधून शिक्षण घेतात, मराठी मीडियममधून शिक्षण घेतात, त्या पोरांसाठी ही कथा होती, डंब मॅन। डंब मॅन म्हणजे मुका माणूस, बोलत नाही असा माणूस। आणि ती कथा काय, एक उनाड मुलगा होता, इंग्रजीमधून कथा आहे, त्याचं तुम्हाला सारांश मराठीमधून सांगतो। एक उनाड मुलगा होता, तो प्रचंड म्हणजे धांगडधिंगा करायचा, शाळेत जायचा नाही, उनाडक्या करायचा, खोडकर होता, आजूबाजूच्या तक्रारी आणायचा तो। त्याची आई अक्षरशः वैतागून गेली, कारण आई बाहेर गेली की हा सगळं घरामधलं सगळा पसारा अस्ताव्यस्त करून टाकायचा, सगळं मोडतोड करून टाकायचा। आई ते सामान आवरता म्हणजे वैतागून गेली आणि एके दिवशी आई झोपलेली असताना तिच्या स्वप्नामध्ये एक परी येते आणि ती परी त्या आईला सांगते की अगं बाई, तुझा मुलगा एवढा उनाड आहे ना, मग एक काम कर, त्या मुलाला ना कपडे विकायचं काम लाव। दुसऱ्या दिवशी आई उठते आणि बघते की चला आपल्या मुलाला कपडे विकायला पाठवलं पाहिजे, म्हणून ती कपड्याचं बोचकं बांधते आणि कपड्याचं बोचकं बांधल्यानंतर त्या मुलाला म्हणते एवढे कपडे विकल्याशिवाय तू आज घरी यायचं नाही, मी तुला जेवायला पण देणार नाही। तो मुलगा बाजारामध्ये जातो, दिवसभर फिरतो, एकही कापड त्याचं विकल्या जात नाही आणि मग तो वैतागतो मुलगा, संध्याकाळ झाली, पोटात अन्नाचा कण नाही, आईनं तर म्हटलं मी तुला जेवायला देणार नाही, आता काय करायचं। त्या मुलानं ते बोचकं उचललं, रस्त्यानं जात होता आणि असाच एक महापुरुषाचा पुतळा लागला, तिथं काय, द स्टॅच्यू ऑफ फेमस मॅन हा शब्द आहे तिथं। आता अ स्टॅच्यू ऑफ फेमस मॅन म्हणजे काय, कुणीतरी महापुरुष आहे, कुणीतरी लोकप्रिय व्यक्ती आहे, साधं सोपं गणित आहे। अ स्टॅच्यू ऑफ फेमस मॅन, हा मुलगा तिथे जातो आणि त्या पुतळ्याला जाऊन काय म्हणतो, हे माझे कपडे तू आत्ताच्या आत्ता विकत घे, विकत घेतल्यानंतर मला काही पैसे दे, तरच मी तुझा पुतळा इथे राहू देईल, अन्यथा मी तो पुतळा पाडून टाकेल। आता तो पुतळा बोलणार आहे का, निर्जीव होता, म्हणून त्या कथेचं नाव आहे डंब मॅन, मुका माणूस। आणि मग पुतळा बोलत